श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता उद्या आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आपण आज बघणार आहोत की रक्षाबंधन नक्की केव्हा आहे, ते कन्फ्युजन तुमचं आज दूर करणार आहे या व्हिडिओद्वारे। कारण की 18 तारखेला पण दाखवलेलं आहे आणि 19 तारखेला पण दाखवलेलं आहे। भद्रकाळ नेमका कधी सुरू होणार आहे आणि केव्हा संपणार आहे आणि नक्की आपण आपल्या भावाला केव्हा राखी बांधायची आहे, तो योग्य काळ कोणता, तर ते आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत। तर राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहिणीचा अटूट प्रेमाचा सण आहे। तर तो दरवर्षी केला जातो आणि श्रावण महिन्यातच केला जातो। तर पौर्णिमेला साजरा करण्यात येते। तर या दिवशी बहीण भावाच्या मनगटांवर राखी बांधते आणि त्याचा आनंदी जीवनासाठी प्रार्थना करते। जर तुम्हाला रक्षाबंधन तारखेबद्दल कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व म्हणजे श्रावण महिना अनेक महत्त्वाचा सण म्हणजे तिथीनुसार येतो आणि त्यापैकी रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस असतो आणि त्या महिन्यात पौर्णिमेला येतो। हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो, ज्याची सर्व बहिणी आणि भाऊ देखील आतुरतेने वाट पाहत असतात। यावेळी सर्व बहिणी आपल्या भावाच्या मनगटांवर राखी बांधतात तसेच त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी यशासाठी प्रार्थनासुद्धा करतात। त्यानंतर भावाचे औक्षगण करून राखी बांधतात आणि एखादी मिठाई, गोड वस्तू, पेढा वगैरे त्याला भरवतात आणि ते त्यांना खिलवतात आणि त्या सणानिमित्त आपण त्यांच्या लाडक्या बहिणीला एखादी भेटवस्तूसुद्धा देतात। आयुष्यभर त्याचे संरक्षण करण्याची वचनही आपण घेतो। मात्र यंदा राखी पौर्णिमेच्या तारखेबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम म्हणजे कन्फ्युजन आहे की नेमकं कोणत्या तारखेला भद्रकाळ चालू होणार आहे, पौर्णिमा केव्हा चालू होणार आहे। तर याशिवाय आपण भद्रकाळ या पंचांगानुसार सावली ही रक्षाबंधनांवर पडणार आहे। अशा परिस्थितीत आपण रक्षाबंधनाची नेमकी कोणती तारीख आहे आणि राखी बांधण्याची योग्य वेळ काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर योग्य पद्धत म्हणजे रक्षाबंधनाचा काळ हा आपल्याला यावेळी श्रावणी पौर्णिमा ही 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2:21 पासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असेल। त्यामुळे रक्षाबंधनाचा सण सोमवारी 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे। या वेळेपर्यंत अनेक भद्राची सावली पडणार आहे। पंचांगानुसार आपल्याला 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2:21 मिनिटांनी भद्रकाळ सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 1:24 पर्यंत हा काळ राहणार आहे। तर भद्रांमध्ये रक्षासूत्र बांधणे शुभ मानले जात नाही, त्यामुळे राखी बांधण्याची शुभ मुहूर्त म्हणजे 19 ऑगस्टलाच सुरू होणार आहे, ते 1:24 नंतरच। तर राखी बांधण्याची शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी 1:24 चालू होणार आहे। तर संध्याकाळी 6:25 पर्यंत हा भद्र काळाचा म्हणजे हा वेळ तुम्हाला शुभ राहणार आहे, 1:24 ते 6:25 पर्यंत। याशिवाय प्रदोष काळात राखी बांधण्याची उत्तम वेळ संध्याकाळी 6:56 ते 9:08। या वेळेत रक्षासूत्र बांधल्याने भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो। असे म्हणतात की राखी कोणत्या हातात बांधायची आहे, तर राखी बांधण्याच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जातात। तर माणसांच्या उजव्या हातालाच तुम्ही राखी बांधायची आहे, तुमच्या भावाच्या उजव्या हातालाच तुम्हाला राखी बांधायची आहे, कारण की उजवाच हात माणसांचा असतो आणि बाईचा डावा हात असतो। तर हे धार्मिक शास्त्रानुसार उजवा हात हा जीवनाच्या रोजच्या क्रियेचा हात असल्याचा सांगितलेला आहे आणि प्रत्येक देवतांच्याही मनुष्याच्या उजव्या हातालाच उजव्याच बाजूला वास असल्याची मानले जातात। असे म्हणतात की उजव्या हाताने केलेलं दान आणि धार्मिक कार्य देव लवकरच स्वीकारतो, त्यामुळे धार्मिक कार्यानंतर उजव्या हाताला कलवा वगैरेही बांधले जातात। तर अशा प्रकारे हा भद्रकाळ होता। या भद्रकाळातच तुम्ही म्हणजे ही भद्रकाळ निघाल्यावरच तुम्हाला राखी बांधायची आहे आणि कोणत्या हाताला बांधायची आहे ते पण सुद्धा सांगितलेलं आहे।